दिनांक 16/2/2024 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत धर्मनाथ अपार्टमेंट समोर सम्राट चौक भीमनगर इथं फिर्यादी मयूर विजय रोहम हे थांबले असताना पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेले विजय बेहनवाल उर्फ छंग्या, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे तसंच इतरांनी फिर्यादी यांना पकडून मागील भांडणाची कुरापत काढून मयूर बेद तसंच रोहित महाले यांच्याविषयी विचारपूस करू लागल्यानं फिर्यादीला बुक्क्यानं तसंच छातीत मारहाण करण्यात आली। हातातील धारदार चॉपरनं जीव घेण्याच्या उद्देशानं वार केले म्हणून फिर्यादी मयूर विजय रोहम यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजिस्टर नंबर 56/2024 भारतीय दंड विभाग कलम 307, 143, 147, 148, 149, 327, 504, 506 आरमॅट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल असल्यानं गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार होते। सदर गुन्ह्यातील आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्यानं त्यांचा शोध घेण्याकरता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं। त्या अनुषंगानं गुंडाविरोधी पथकानं गुन्ह्यातील सर्व आरोपितांचा तांत्रिक तसंच मानवी कौशल्य वापरून आरोपितांबाबत माहिती काढली की आरोपी नामे विजय बेहनवाल उर्फ छंग्या, राहुल उज्जैनवाल, गणेश सोनवणे तसंच इतर आरोपी हे आपले अस्तित्व लपवून राज्य राजस्थान, हरियाणा तसंच दिल्ली इथं पळून गेले। त्यानुसार सदरची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते तसंच पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, DK पवार, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत असे दिनांक 20/2/2024 रोजी राजस्थान, हरियाणा, दिल्ली इथं रवाना झाले। आरोपितांचा शोध घेत असताना दिनांक 22 रोजी हे आरोपी राजस्थान, हरियाणा येथून दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनजवळ असल्याची माहिती मिळाल्यानं गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी तसंच अंमलदारांनी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर लोकांच्या गर्दीमध्ये दिसून आल्यानं संशयित आरोपी विजय उर्फ छंगा सरजीत बेहनवाल, राहुल अजय उज्जैनवाल, प्रदीप उर्फ गणेश विठ्ठल काळे, गणेश उर्फ गौरव सुनील सोनवणे हे लोकांच्या गर्दीमधून पळून जाऊ नये म्हणून गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अंमलदार यांनी योग्य ते नियोजन करून सापळा रचून शिताफीनं आरोपितांना ताब्यात घेतलं। ताब्यातील आरोपितांना दिल्ली इथून नाशिक इथं आणून पुढील तपासाकामी उपनगर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, DK पवार, राजेश सावकार, सुनील लाडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, गणेश नागरे, नितीन गौतम, निवृत्ती माळी, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली।